हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बोर्डा थ्रू जेही अपडेट दिलेले आहे, ते सगळे अपडेट बघू आणि जे लास्टमध्ये अपडेट दिली ते खूप जास्त नवीन आहे आणि तुम्हाला ते समजणं खूप जास्त गरजेचं आहे. जर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला अंडरस्टँड झाली नाही, तर तुमचा पेपर हा खराब होऊ शकतो. नाही खराब झालं तर आफ्टर रिझल्ट म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला समजणार नाही, की ॲडमिशन घ्यायच्या वेळेस प्रोसेस कशी करायची, है ना? ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. लास्टमध्ये जर बघितलं तर तुम्हाला तो पॉइंट अंडरस्टँड आणि तो पॉइंट जर अंडरस्टँड झाला, तर तुमचं आफ्टर 12th तुमचं ॲडमिशनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर फर्स्ट जे बोर्डाकडून कॉन्फरन्समध्ये झालेलं आहे त्या मीटिंगमध्ये फर्स्ट म्हणजे नो कंबाईन पासिंग. नो कंबाईन पासिंग रूल. आता आपल्याला माहिती आहे आपला जो पेपर असतो थिअरी पेपर 70 मार्काचा असतो. फॉर एक्झाम्पल बायोलॉजीसाठी घेऊ तो 70 मार्काचा पेपर तुमचा थिअरी असतो आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल 30 मार्काचं असतं, बरोबर. आता तुम्हाला म्हणजे 70 तुमचं थिअरी आणि प्लस तुमचं प्रॅक्टिकलचं 30 त्या दोघांना मिळून तुम्हाला 35 मार्क्स करावे लागतील. जेव्हापर्यंत तुमची म्हणजे 35% तुम्हाला पाडावे लागतील, तेव्हा का तुमची पासिंग होणार आहे, बरोबर. पण हां, हा रूल होता. परंतु बोर्डाने आता मागच्या म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी काय सांगितलं होतं, की आपण हा कंबाईन्ड रूल आहे, तो कॅन्सल करू आणि फक्त स्पेसिफिक प्रॅक्टिकलचे वेगळे पासिंग आणि थेरॉटिकलचे वेगळे पासिंग असं ठेवणार आहे. तर ते रूल कॅन्सल झालेला आहे. तो कंबाईन्ड रूल जो असणार आहे, तो कॅन्सल आहे. तो नो कंबाईन्ड पासिंग रूल. ओके. तो सेकंड जो तुमचा आहे, ओके. सेकंड जो तुमचा आहे, तो ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे जे प्रॅक्टिकलमध्ये आपले क्वेश्चन येतात त्या लेव्हलचे क्वेश्चन म्हणजे जसे की आता तुम्हाला म्हणजे बायोलॉजीमध्ये समजलं रिप्रोडक्शन, ओके, रिप्रोडक्शन. आता ॲप्लिकेशन बेस की त्यांचं ॲप्लिकेशन कुठे आहे? आहे ना? एन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन इन टिश्यू कल्चरचं क्वेश्चन इन टिश्यू कल्चरचं तुमचे प्रोसिजर तुम्हाला सांगावं लागेल, की हे टिश्यू कल्चर आपण हर्बिसाइड यूज करतो, बायो रिएक्टर यूज करतो, बायो फर्टिलायझर यूज करतो. हे ॲप्लिकेशन कुठं होत आहे? बेसिकली जे लाईफ आहे आपली जे मिडल क्लास फॅमिली आहे, नाहीतर मग फार्मर आहे. कुठेतरी ते बेस लेव्हलवर त्याचा अप्लाय कुठेतरी होतोय. इंडस्ट्री लेव्हलवर सांगा, कंपनीमध्ये सांगा, कुठेही सांगा, पण त्याचं ॲप्लिकेशन कुठं होतं? ते ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, की हर्बिसाइड आहे, माझ्याकडे हर्बिसाइड आहे, तर ते हर्बिसाइड यूज करून तुम्ही काय करू शकता? त्या लेव्हलचं क्वेश्चन येऊ शकते ॲप्लिकेशन बेस. ओके. जर तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल, तर ते ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप अवघड नसतं. परंतु त्याच्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जर तुम्ही थिअरॉटिकल थोडंसं रटून घेतलेलं असेल, तर तुम्हाला थोडं अवघड जाऊ शकते. पण जर कन्सेप्ट की जर तुम्ही रटूनही घेतलं असेल, पण कन्सेप्ट क्लिअर असेल, हां ना, रटल्यावर बी ते अंडरस्टँड होतं. जर तुम्हाला ते रटल्यानंतर अंडरस्टँड झालं असेल आणि तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालं असेल थोडंफार बी, तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. थर्ड जी तुमची इन्फॉर्मेशन आहे, ती आहे स्ट्रिक्ट एक्झामिनेशन सिस्टम. तर तुमची जी एक्झामिनेशन सिस्टम आहे, ती खूप स्ट्रिक्ट होणार आहे. कसं स्ट्रिक्ट होणार आहे तुम्हाला सांगतो. आता ज्या म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये सी-सी-टी-व्ही असणार आहे. तर सी-सी-टी-व्ही जर असेल तर ते सी-सी-टी-व्ही ओपन राहणार आहे फर्स्ट आणि सेकंड म्हणजे टू सुपरव्हिजन. म्हणजे जेही 2 टीचर येईल, एका हॉलमध्ये 2 टीचर तुम्हाला सुपरव्हिजनसाठी राहणार आहे. हा जो म्हणजे स्ट्रिक्ट एक्झामिनेशन सिस्टम हा मागच्या वर्षी पण होता, आमच्या वेळेस पण होता आणि आत्ता पण राहणार आहे, आहे ना. याच्यात काही बदल नाही आणि काही नवीन पण नाही. आणि जर 4th नंबर जर मला थोडं अवघड वाटतंय कारण की असं नाही करायला पाहिजे. पण तुम्ही बघा आता ही ग्रेडिंग सिस्टम इंट्रोड्यूस म्हणजे तुम्हाला ग्रेडिंग सिस्टम देणार आहे ग्रेडिंग. ग्रेडिंग म्हणजे काय? तुम्हाला ग्रेड आतापर्यंत हे ऐकलं असाल, की तुम्ही जर नपास होत असाल, तुम्हाला 5-6 मार्क कमी पडत असाल, तर तुम्हाला ग्रेड देता येतं 5 ते 6 मार्काचा तुम्हाला ग्रेड देता येतं. हा तुम्ही ग्रेड शब्द ऐकला असाल, पण हा ग्रेडिंग सिस्टम वेगळी आहे. आता तुम्हाला जर अबोव्ह 75 प्लस म्हणजे 70 प्लस भेटला म्हणजे 70 मार्काच्या वरती तुम्हाला भेटलं, तर त्याला आपण डिस्ट्रिक्शन म्हणू आणि जर तुम्हाला 60 प्लस म्हणजे 60 मार्काच्या अबोव्ह भेटलं, तर त्याला आपण फर्स्ट क्लास म्हणू आणि जर तुम्हाला 50 मार्क आहे, या 50 मार्कापेक्षा पुढे आहे, तर त्याला आपण पासिंग म्हणू. तर असं फक्त म्हणण्यासाठी नाही, तर हे मेन्शन होणार आहे तुमचं जे बी मार्कशीट येईल. मार्कशीटवर तुमचे मार्क्स तर म्हणजे मार्क्स तर राहणारच आहे, की 70 मार्क्स आणि त्याच्यापुढे डिस्ट्रिक्शन, फर्स्ट क्लास आणि पास असं तुमचं म्हणजे डिव्हिजन होणार आहे. पहिले काय व्हायचं, खाली एकदा पास नाही तर नपास यायचं. पण आता पास, फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन. जर तुम्हाला 60% पडले, तर तुम्ही घरी जाऊन बिनधास्त सांगू शकतात, की मी फर्स्ट क्लासने पास झालेलो आहे, है ना. डिस्टिंक्शन तर मला वाटतं ते आपल्या फॅमिलीला समजणार पण नाही, पण फर्स्ट क्लास समजू शकतो.
आणि 60 मार्क पाहिजे फक्त आपल्याला फर्स्ट मार्क्ससाठी, फर्स्ट क्लाससाठी आहे ना. हे लक्षात ठेवा. तर हे काही इन्फॉर्मेशन होती जे की महाराष्ट्र बोर्डने रिलीज केलेली आहे. आता मित्रांनो बघा, आपल्या YouTube चॅनलवर आपण 11th एक लिव्हिंग इन द वर्ल्ड फर्स्ट चॅप्टर चालू आहे. आपली MST CETसाठी तुम्हाला करण्याचा एक प्रयत्न आहे. पण तुम्ही कोणीच त्या व्हिडिओला सपोर्ट करत नाही. तर त्या व्हिडिओला सपोर्ट करा. मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये 11th क्लास आणि 12th क्लास खूप कमी वेळेमध्ये तुमचं कंप्लीट करून देईन, है ना. आणि सोबतच माझं कॉलेजही असतं त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी थोडी राहत नाही. परंतु जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल, तर मी वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन. 11th क्लास आणि 12th क्लास बायोलॉजीचे आहे ना. बायोलॉजीचे तुमचं पूर्ण MST CET जे बी PCB जी असणार, ते बायोलॉजी सब्जेक्टचं तुमचं पूर्ण स्ट्राँग करून देणार. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे, आहे ना. ते ठीक आहे. आणि ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन पाहिजे आणि 11th-12th क्लासचे जे बी मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, ते सगळे अपडेट इथं भेटू शकतात. आणि फक्त तुम्हाला काय करायचे, सबस्क्राईब करून जा आणि ते बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन सर्वात पहिले येईल.